श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना, मद मत्सर कानन दहना, हे भव भय पाश निकृंतना, भवानी रंजना भयहारका, हिमाद्री जामाता गंगाधरा, सिंधूर वदन जनका कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुहास्यवदना, नंदीवहना अंधकमर्दना, गजांतका दक्षक्रतूल तूदलना, दानव दमना दयानिधे, अमित भक्त प्रियकरा, ताटी कांतक पूज्य त्रितापहरा, तुझे गुण वर्णावया दश शतवक्त्रा, शक्ती नव्हेची सर्वथा, नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाश रहित विरक्त पूर्णा, निज भक्त पाश विमोचना, जन्म मरणा मोचक जो, जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यानी लाविसी मन, तेची परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती, सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका, आर्यावर्त देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनरक्षक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोविप्र पाळक नृपाळ, दुष्ट दुजन शत्रुखळ त्यासी काळदंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बाळासी उपमिजे वायुसुत, समरभूमीस भार्गवाजित, विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधरा यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितया तुल्य प्रतापी बहुत, नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषध अंगना, उपमे सतीच्या नपुरती, तारकारी जनक शत्रुप्रिया, व्रत्रारी शत्रु जनक जाया, उपमा देता द्विज राज भार्या बहुत, वाटती हळूवट, ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हेमवतीची, की द्रुहिण जाया, पुत्री मित्राची, उपमा साची द्यावी तिथे, कलंक रहित रोहिणी धव, तैसा मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, ओतिली वाटे कमलोद्भवे, तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुतची, एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्र वर्षे कामिनी, राज्य करील वनीचे, ऐकता तोषणा राव बहुत, ती द्विजास धन वस्त्रे अलंकार देत, जाणे जे मागितले ते पूर्वीत, नाही देत न म्हणेची, ते तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चतुर्रेखाणी, शारदे सी जाणी जे, राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी सीमंतिनी सी वैधवी येईल निश्चयसी, ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत झाला, वाटे वज्र पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी, किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी, पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदय करुण होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना, गेले सवेग, रायासी लागला चिंता रोग, तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर झाली, सकळ कळा प्रवीण चातुर्य घाणीचे दिव्यरत्न, तिच्या एकता सुस्वर गायन धरिती, मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून, कस्तुरी मृग घेती रान, पितया सावडे प्राणाहून, पाहता नयनन धाती, वदन पाहुनी रतिपती लज्जित, कटी देखोनी हरी वदनन दाखवित, गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी, क्षण एक चाले गजगती, देखोनी शंकला करिपती, कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती, अरुंजी घालिती सुवास, कमळ मृग मीन खंजन, लज्जित देखोनी जिचे नयन, वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले, या वृक्षावरून त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिक, बिंब फळयाती सुरेख, लज्जित दर देखता, पक्व दाडिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत, कूच देखोनी कमंडलू शंकित, स्वरूप भूतपूर्व वर्णुकिती, तनुचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत, सूर्यप्रभे समकांती भासत, शशी सम मनोरमा झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिज पाशी, त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके, सीमंतिनी 14 वर्षी आपणा लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने, परम संताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी, तिचे पाय धरुणी लवलाही, पुसे सद्गद होऊन या, सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित, कोणते पूज दैवत, कोणता गुरुसी शरण जाऊ, सांगितला सकळ वृत्तांत,
14व्या वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रिये बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व शुद्ध करी निशी झालिया पूजा वा त्रिपुरारी षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये अत्यादरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभगन धरी मनात बोलन ठेवी व्रताते त्यावरी नैषध राज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनया चित्रांगद सुजाण केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो ती संयोजनावर राशी नक्षत्र पाहुनी इकडे सीमंतिनी आचार्य व्रत सांगितल्या हुनी विशेष करीत 8 दिवस 11 शत दाम्पत्य पूजित वस्त्रालंकार आणि काही ब्राह्मण भोजन आले आतिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सीमंतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पाप संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळिता बहुवस तेणे अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदानी यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होता प्रदक्षिणे भस्मन भ्रमनासे जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांबठाके पुढे उभा ध्याने होय महाराज श्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दूर करीत असे तंत वितंत धन घन सुस्वर शिव प्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने पूर्वी व्रत सीमंतिनीसे सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजिता आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणून या सादर सीमंतिनी दिधली 4 दिवसापर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र आयसा सहस्त्र अर्बुदे धन जाणा राय दिधली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणान करावे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंधण दिदले जामाता 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमान धन नेता ब्राह्मण वाटेस टाकीती नने ववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे किती न्यावे रायाचा अवदारे कृशान दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहुनी धन मेध वर्षता अपार दारिद्र्य धुरुळा वैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुडले असो नैषध पुरींचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदू कळा षोडश चिरुण द्विज होतिली 32 कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजसमुखींचे निगता श्वासोच्छ्वास सुगंध राज तोची वाटे जलज मुखी जलकंठ जलज माला तेज वरिष्ठ जलनिंब पत्रे करून एकवट ओवाळून टाकीती शशीमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षण जामात राहविले माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्र जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवक वृंद दुरंदर सेना आगाध जात मृग ये लागुनी वनी खेळता श्रमला फार घरमाला तप्त शरीर जाणून नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक येऊन बेसाला चित्रांगद गुणनिधान आवले अवलो किती चहूकडून कौतुके भाषण करिता ती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला कांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर कांत करीती एकसरे सेवक धावती हाक फोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात राव वक्षस्थळ बडवित चरणी धावत यमुना तिरी शिबिके माझी बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्व ही दुःखारणी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियसी माता धावनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करीत येणे सृष्टी एकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकोनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनांचे पाणी तप्त झाले एकसरे पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलमलता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता
शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टित पडली सीमंतिनी. तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार. स्नुषे ते देखोनी श्वशुर शोकाग्नीने कवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती. तिचे नाव लावण्यवती. सकळ स्त्रिया सावरती. नाही मिती शोकासी मृत्तिका घेऊनी हस्तकी. लावण्यवती घाली मुखी. म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ. पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही. मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडली निर्दयी. माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस. माझा चित्रांगद डोळस कोणे चोरुनी ने लागे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले. की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की रमाधव उमाधव यात केला भेदभाव. की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्च दिला. की पंक्तिभेद केला निशेष. की संत महंता लाविला दोष. की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणाची चाळविले बहुत दिन. की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला. की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बेसला तो बाहेर घातला उठविनी. की कुरंगी पाडसा बिघडविले. की परिव्राजका प्रति निंदिले. तरी ऐसे निधान केले त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधानवर्गी सावरुणी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी. स्वनगरासीन नेवोनी निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती. तव दायाद घेऊनी येऊनी पापमती. राज्य सर्वे घेतले मग इंद्रसेन लावण्यवती. देशांतरा पळून जाती तेथूनही शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती दृढ. तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत. एकादश शत दाम्पत्य पूजी संयुक्त विधीने. सर्व ही भोग वर्जुन आजाण यमी दिनी नित्य करी शिवस्मरण. यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला. नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनीची पाहता लीला. तटस्थ झाला राजपुत्र. दिव्यनारी देखिला नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी. शंखिनी अति चतुर भामिनी सुवासंगी ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर. ज्यांचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेदने. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे. स्वर्ग सुखावनी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद. साष्टांग नमित सद्गद होऊनी स्तुती करी तसे. निर्भय तेथे राजसुत तक्षक वर्तमान पुसत. जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे. मागुनी नागराज झाला बोलता. तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगदा. प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे. अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित. मग दोघे एक प्रीती आदि पुरुषा माझी सामावती. तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तयाते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. त्या सत्वांशे करुण विष्णू जेणे निर्मिला. रजांशे केले विरंचीस तमाशे रुद्र तामस. तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन. पंचतत्व सरिता मेदिनी वसन. भस्मनष्टाष्ट धातू व्यापून. उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे. आकार आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे. त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणी वर ज्याचे मन. रमारमण ज्याचे अंतकरण. बुद्धी द्रोहिण जयाची. अहंकार ज्याचा रुद्र. पाणी जयाचे पुरंदर. कृतांत दाढ तीव्र विराट पुरुष सर्व ही जो. एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र. एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडुनी. ऐसे ज्याचे गुण अपार. मी काय वर्णू मानव पामर. त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कशात पात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषाला दंद शुक राजा. क्षेमलिंगन देऊनी कद्रुतनुज. नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त. तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मज पासी. चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्ण भूषणा सतेजा. जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षांची सीमंतिनी. गुणनिधान लावण्य खाणी. प्राण देईल ते नितंबिनी. बोलता नयनी अश्रू आले. माता पितायाचे चरण खंती वाटते कधी पाहिन. माझी माता मज विनकष्टी जाण. नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन. म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. तक्षक होऊन प्रसन्न देत पार वस्तू ते. म्हणे 12 सहस्र नागांचे बळ. दिधले तुझ होईल सुफळ. तैसाचे झाला तत्काळ चित्रांगद वीरतो. तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन. मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी. पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या. देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिदला फणीवर.
मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तिरी पातली. एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्य रत्नमंडित नृपती चित्रांगद दिसत असे. फणी मस्तकींची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतस. गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या. पाचा जडल्या कटी मेखलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री. मृगपाश धावती एकसरी तेणे तृण वाढले म्हणूनिया. मुक्ता फळे देखोनी तेजाळ धावतची येती मराळ. देखोनिया रक्तरत्नांचे डाळ करी कीर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद. दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी ब्रह्मचक्री पडली विचारमनी. चित्रांगदई तटस्थ होऊन क्षण क्षणाने हाळीत. कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र. अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे. निहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी. कुचक मंडलू यासी उपमा नाही द्यावया. तप्त चामी कर वर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश. की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती. मग तिये पासी येऊन हुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता आसुवे नयन भरून या चालले. अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पायोधर लिंगास गळत्या. दंतजीची बोलता नक्षत्रायसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्ष झाली हिचा प्रतार बुडाला येथे यमुना जळी. हिची सासू श्वशुर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी खानी. हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती येची. कंठ दाटला सद्गदित चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे खूण कोण कोठला पुसा वर्तमान. सख्या पुसती येणे कोठून झाले खूण नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतील या ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमनामुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान. मग सीमंतिनीस हाती धरून कानी सांगे अमृतवचन प्रतार तुझा जिवंत असे. आजी 3 दिवसा भेटविन लटिके नव्हे कदापि जाण. श्री सदाशिवाची आण सत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझ्या ऐश्वर्य चढेल येथुनी. परी ही गोष्टी कोणा लागुनी दिवस त्रय प्रकट होऊ नको. ऐसे सांगुनी परम स्नेहे येरी चोरदृष्टी मुख पाहे. म्हणे वाटे चित्रांगद होय ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा. मग आठवी भवानी महिषा. करुणा करा पुराण पुरुषा नकळे लीला गम्य तुझी. हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता. स्नेह उपजला माझी या चित्ता परमाप्त वाटत असे. काय प्राशुनी आला अमृत की काळे घेऊन उघळीला सत्य. हे मदनांत क्षणास्य तात तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजीन दाम्पत्य. तितुक्याचं वाती यथार्थ बिनवदळे अर्पिन. यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करुण हास्यवदन निज सदनाप्रती गेली. सख्या बोलती आण वाहून. तुझा व्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत. निजनगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला. नागे मनुष्यवेश धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य. तव ते समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी. मग नाग जाऊन माता पिता असे सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होनी शरणागत उभयतासी सिंहासनी स्थापित. दायाद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्यनाद्य संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद. सुजाल धरुणी पितयाचे चरण क्षेमलिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालत. जैसा कौसल्येसी रघुनाथ 14 वर्षानंतरे. हारपले रत्न सापडले की जन्मांदासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत. करभार घेऊनी अमुप धावती देशदेशीचे भूप. पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती. हनुमंते आणिला गिरी द्रोण. जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण काय झाले. माता पिता समवेत चित्रांगद चालीला मिरवत. नैषधपुर समस्त शृंगारिले ते धवा. चित्रवर्म्यासी सांगावया समाचार.
धावता ती सेवक भार महाद्वारी येता साचार मात फुटली चौकडे हे रजावणी रायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंदाशू कंठ झाला सद्गदित रोमांचांगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धन वस्त्र देत सीमेहुनी अपार भरुणी रथ शर्करानगात वाटित मंगळतुरी अद्भुत वाजव लागली एक सरे धावले अपार भुसुर राये कोश धाविले समग्र आवडे तुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लिहवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य लेविती जाण त्रयोदश गुणी विडे देती एक शृंगार सावरिती एक पिकपाक पुत्रे पुढे करीती नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहाव्या माता धावली सद्गदित सीमंतिनीसी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्तत असंभाव्य चंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटवून पुढती विरुढला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालेली उत्तरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दाम्पत्ये जितवन करावयासा जामात बोलावून धाडिले त्वरेने माता पिता समवेत चित्रांगद नगरायत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरायत तयासी जामाताच्या कंठी धावणी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीस पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित नवरत्न प्रभा फाकले अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळींचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्य दधी उचंबळवणी भरला सो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषध पुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देते चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करून या शिवार्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्यश्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगज भुभुज न्यायनीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास अंतरला व्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रतन सोडावे ऐसे एकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निर्सोन जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयागपूर्ण भक्ती माघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जावन शिवपद प्राप्त शेवटी सीमंती आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्ये सेविती अपर्णा हृदयार विंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षयाभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिसत सज्जन खंड षष्टाध्याय बोड हा श्रीरस्तु श्री साम सदा शिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।